लास्ट टाईम खूप लोकांनी कंप्लेंट केली होती की व्हॉईसचा खूप इश्यू होतो आहे, व्हॉईस खूप ब्रेक होतो आहे व्हिडिओमध्ये. तर त्यावरती आपण एक सोल्युशन घेऊन आलो आहे. आपण एक नवीन माईक घेतला आहे विच इज DJI माईक मिनी. तर आपला व्हॉईसचा तर प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. बाकी अजून आय होप काय प्रॉब्लेम येणार नाही आता व्लॉगमध्ये. सो चला चालू करू. ॲक्च्युली मी व्लॉग आता चालू नाही केला आहे, ऑलरेडी व्लॉग चालू झाला आहे सकाळीच. सो चला बाईकवर भेटू. आणि हां, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून जावा. बाय. गणपती बाप्पा मोरया. साडेसहा वाजलेत. चहाला 5ला निघायचा प्लॅन होता, ॲज युजल लेट. गणपती बाप्पा मोरया. आतापर्यंत चहाला मी तो शहापूरच्या रोडला पोचलो पाहिजे होतं, पण अजून इथेच आहे. चल ठीक आहे, जास्त घाई नाही करायची मला आज. आरामात जाऊन आरामात यायचं आहे. थोडं लेट झालं तरी चालेल. बाकी आवाज कसा येतो आहे? लास्ट टाईम खूप लोकांच्या कंप्लेंट्स होत्या, अरे यार व्हॉईस. आता तर भाई खूप चांगलाच इन्व्हेस्ट केलं आहे मी व्हॉईससाठी. तर आवाज तर चांगला आलाच पाहिजे, नाहीतर काय यूज नाही आहे त्या माईकचा. माझं शोध रायडर्स लावडे चल ना. ट्रॅफिक भेटलं आहे आपल्याला. राईडची सुरुवातच मस्त ट्रॅफिकने झाली आहे. काय यार शे. माझ्यासोबतच का नेहमी होतं, नेहमी ट्रॅफिक. हिरो एक्सपल्सचं खरं महत्त्व ना या अशा खड्ड्यावाल्या रोडवर कळतं. भाई काय जम्प करते गाडी. ॲडव्हेंचर बाईकचा जो कम्फर्ट आहे ना तो स्पोर्ट्स बाईकमध्ये नाही भाई, इस्पेशली मुंबईमध्ये तर भाई. कारण की एवढ्या ट्रॅफिकमध्ये स्पोर्ट्स बाईक घेऊन चालवणं म्हणजे भाई खरंच हॅट्स ऑफ टू दॅट गाय जो ती बाईक चालवतो आहे. भाई अजून 2-2.5 तास दाखवते आपल्याला इथून आपल्या डेस्टिनेशनसाठी. 2.5 तास म्हणजे आता वाजलेत 6:45 पकडू, 8, 9, 9:30. हां ठीक आहे, जास्तीत जास्त 10 पकडू आपण. 10 वाजेपर्यंत आपण आपल्या डेस्टिनेशनवर असू. कारण मला जास्त उन्हामध्ये तिकडे नाही पोचायचं आहे. थोडं कोवळ्या उन्हातच पोचून मला तिकडे जरा चिल मारायचं आहे. आपण आपली बाईक आणि आपली चेअर रायडर्स, असे रायडर्स बघितले ना खरंच खूप मस्त वाटतं. सेफ वाटतं ॲक्च्युली. मस्त नाही, सेफ वाटतं की आपल्याबरोबर कोणतरी आहे भाई, जे राईड करत असतील ते फील करू शकतील मी काय बोलतो आहे. ट्रॅफिकमध्ये यार खरंच खूप कंटाळा येतो. ॲटलिस्ट ही स्पीड मेंटेन असेल ना, आणि एवढं जरी ट्रॅफिक असेल ना
तरी आय कॅन मॅनेज. ट्रॅफिक ते धडपडत इथून तिथून टाकत कधी पोचणार यार, त्यापेक्षा घरी झोपू. आय थिंक मला माझा मॅप पण ना शहापूरवाला रोडच सजेस्ट करतो आहे, कारण मला खूप टाईम झाला तो माळशेजचा मुरबाडवाला रोड जो मधला आहे तिथून जाऊन. खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं तिकडे, तर त्यामुळे मी तो मोस्टली अवॉइडच करतो आहे. जर कोणी आता रिसेंटली गेलं असेल तर प्लीज सांगा तो आता तरी नीट आहे का अजूनही काम चालूच आहे. कारण मी खूप पहिला माझ्याकडे ॲक्च्युली स्कूटी होती तेव्हा राईड करायचो, तर तेव्हा तर तो रोड खरंच खूप सुंदर होता. इवन स्कूटीवर मला तिथून जाताना खूप मजा यायची. पण आता मी एकदा बाईकने गेलेलो तर खूप धूळ होती. खड्डे तर ठीक आहे, चला आपण मॅनेज करू. धुळीचा मला खूप राग येतो बाई, अजिबात नाही आवडत. मी ना अजून एक गोष्ट नोटीस केली आहे बाईक चालवताना, की मी आहे ना सारखं म्हणजे माझा जो पोश्चर आहे बघायचा, हे बघा परत एकदा मी तसंच केलं, म्हणजे बघायचा जो पोश्चर तो स्ट्रेट आहे, पण मी मध्ये मध्ये सारखं इकडे असं फिरत असतो. हे बघ परत. सो पुन्हा एकदा तोच रोड, तोच टोल नाका, पण एक नवीन डेस्टिनेशन. आणि यावेळेचं डेस्टिनेशन तर खूप ॲडव्हेंचरस होणार आहे भाई. सनराईज पण झाला आहे खूप मस्त. थोडा वेळ थांबेल पुढे आणि थोडे फोटोज क्लिक करेल. जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन तुम्ही माझ्या स्टोरीज आणि माझ्या रील्स चेक करू शकता. अरे कसं चेंज करणार, थोडं जाऊ दे. आई रोड चुकलो आहे तर आता आतून, आणि मी थोडं पुढे आलो आहे. तर रॉंग वेने टाकावी लागेल गाडी. हां, इथूनच लेफ्ट मारू. चला मी तुम्हा लोकांना सांगतोच मी कुठे जातो आहे, कारण मी माझ्या पोटात राहत नाही आहे. आपण जातो आहे माळशेज घाटला, पण माळशेज घाटमध्ये पण एक असं फेमस लोकेशन आहे जिथे पावसाळ्यात खूप गर्दी असते, आणि मला नाही वाटत आता तिथे काही गर्दी असेल. ॲक्च्युली 3 रूट आहेत, मी त्याच्यापैकी जो मेन रूट आहे त्याच्याने तर गेलो आहे. आय थिंक मी पहिलं सांगितलं तुम्हाला मी कुठे जाणार आहे, कारण मी रोडबद्दल तुम्हाला सांगत होतो. हो शॅट, लिव्ह इट. दोन रोड आहेत, ह्या 3 रोड आहेत माळशेज घाटला जायला. एक तर आपला जो मुरबाडवाला आहे तो, दुसरा शहापूरवाला जिथून मी आता जातो आहे, आणि 3rd रोड आहे जिथून मी अजून गेलो नाही आहे, तो आहे गोरख रडला लागून जो रोड जातो मानगाव वगैरे करून, तर तो एक रोड आहे. त्या रोडने मी कधी गेलो नाही. ॲक्च्युली आज त्याच रोडने जायचा प्लॅन होता, पण मला आयडिया नव्हती की तो रोड कसा आहे, त्याची कंडिशन कशी आहे त्या रोडची. आणि आपलं टार्गेट ॲज युजल सकाळी राईडला निघून दुपारी 2-3 पर्यंत आपल्याला घरी पोचायचं आहे.
तर मी ती रिस्क नाही घेऊ शकत लेट होण्याची, म्हणून मी बोललो आपण शहापूर रोडने जाऊया मला, कारण हा रोड मी लास्ट टाईम गेलेलो मान्सूनमध्ये, तर खरंच खूप चांगला रोड आहे. म्हणजे असे खड्डे वगैरे काहीच नाही आहेत जास्त या रोडवरती, त्यामुळे जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर डेफिनेटली ट्राय करा भाई या रोडने यायला, आवडेल तुम्हा लोकांना. पण ॲक्च्युली तो मुरबाडवाला रोड आहे ना, तो एकदा झाला ना नीट की मग तिथून पण खरंच खूप मस्त आहे. तिथून जे व्ह्यूज दिसतात ना ते या रोडवरनं तुम्हाला नाही दिसणार, ते तुम्ही मिस करणार फक्त बस. हा रोड आहे ना फक्त म्हणजे जो मुरबाडवाला रोड आहे त्यापेक्षा आय थिंक थोडं किलोमीटर जास्त आहे, पण ठीक आहे भाई तेवढा वर्थ आहे. तुम्हाला थांबत जायची गरज लागत नाही त्यामुळे. वाओगे यार, जर तुमच्या बाईकचे ना ब्रेकिंग सिस्टम चांगले असतील ना तर खूप ॲक्सिडेंट तुम्ही अवॉइड करू शकता. मी खरंच खूप नोटीस केलं आहे. तरी माझ्या बाईकला जी ब्रेकिंग सिस्टम आहे ती तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. फक्त पुढे ABS दिला आहे, सिंगल ABS आहे, बट स्टील मॅनेजेबल आहे. बरेच ॲक्सिडेंट टाळलेत मी ह्याच्यामुळेच. असं मस्त दोन्ही साईडला जंगल आहे आणि त्याच्यामधून आपण गाडी चालवतोय. तेव्हा त्या झाडाजवळ जाऊ आपण. चलो वाव, काय व्ह्यू आहे. मी ना वायरलेस माईक आहे ना त्याचे मल्टिपल यूजेस आहेत. एक यूज तुम्हाला मी दाखवतो जो खरंच खूप युजफुल आहे जर तुम्ही मोठं व्लॉगिंग करत असाल तर. हे फक्त मी वायरलेस माईकसाठी सांगतोय, वायर माईकसाठी नाही आहे हा यूज. 1 2 3 टाडा. कुठेही लावून मी कनेक्ट करू शकतो माझा माईक आणि जसा पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकतो, इवन बाईक चालवताना सुद्धा. एवढे पैसे टाकण्याचा काहीतरी यूज आहेत. तुम्हाला या व्हिडिओत दिसत असेल की नाही माहीत नाही, मी माझा माईकचा सेटअप बरोबर माझ्या नाकाच्या इथे केलं आहे. कारण मी मॅग्नेटने कनेक्ट केलेला, पण मला थोडं भीती वाटत होती की भाई पडला, मॅग्नेट पडला, माईक पडला तर कोण परत एवढा खर्च करत बसेल. सो मी त्याने क्लिप आहे तो त्या क्लिपने मी माझ्या हेल्मेटला कनेक्ट केलं आहे.
मेरा दिल ना रे तू ही मेरी जान यारे. ओ मन्नू लवकरच नाही, आपण आता माळशेज घाटचा जो रोड आहे तिकडे कनेक्ट होणार आहोत. हा बघा, हाच तो रोड आहे, इथून लेफ्ट. अरे रे, अरे रे, धुर्रा धुर्रा. अरे वा, कॉन्क्रीटचा रोड चालू आहे भाई, अजून काम चालू आहे. जाताना पण मी इथूनच जाणार आहे, आतमधल्या रोडनेच. हे बघा ना, एका साईडचा झाला आहे रोड, एका साईडचा रोडचं काम अजून चालू आहे. जेव्हा हा पूर्ण प्रॉपर रोड होईल ना तेव्हा राईड करणार मी इथून. तोपर्यंत नाही भाई, तोपर्यंत नाही. हा रोड तर काय संपत नाही आहे. मला वाटतं तर माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, आणि तो ऑप्शन म्हणजे चला. भाई, ज्याला पण लेह लडाखला जायची प्रिपरेशन करायचं असेल ना, त्यांनी आता लगेच ऑफर आहे, लगेच माळशेज घाटला या राईडला तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल लेह लडाखची. फायनली हा इथून काळू वॉटरफॉल आहे, म्हणजे जो खालून काळू वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतो तो इथून आहे. फायनली आपण पोचलोय माळशेज घाट. पण आपलं डेस्टिनेशन माळशेज घाट नाही आहे, जिथे आपण जाणार आहोत ते वेगळंच लोकेशन आहे. हां, आणि तिकडे पण ऑफ रोडिंग आहे. हे पहिलं डेस्टिनेशन माळशेज घाट. वाव, शूट चालू आहे. इथे थांबूया थोडा वेळ. काय येताना थांबूया, येताना थांबू, कारण आपल्याला पहिला जिथे जायचं आहे तिथे पोचू, आणि येताना थांबत थांबत येऊ. खरंच खूप सुंदर आहे. केवढे मोठे डोंगर आहेत यार. वाव. जय बजरंगबली, जय श्रीराम.
जर तुम्ही माळशेज घाटातून येत असाल तिथूनच लेफ्ट साईडला लागूनच हा रोड आहे. तिथून तुम्हाला खिरेश्वर गावात जायला रोड मिळेल. तर आपल्याला या साईडने जायचं आहे. या साईडने आपल्याला ऑफ रोडिंग असणार आहे. थोडं पुढे आहे आय थिंक, कारण एवढ्या मागून तर नसणार. इथूनच टाकू गाडी आणि पुढे मला नाही वाटत काय असेल. आता खरा टास्क चालू होणार आहे, कारण मला माहीत नाही आहे की जायचं कुठून आहे. आपण लेफ्टने जाऊ बघू. असे रोडचे पॅचेस दिसतील त्याच्यावरूनच जाऊ आपण, कारण आता काही प्रॉपर रोड नाही आहे. पूर्ण ऑफ रोडिंगच असणार आहे इथे. हो बापरे, मला ह्याच्यावरून जायचं आहे. जाऊ दे. खरंच डेंजर आहे भाई. मी थोड्या वेळापूर्वी बोललो तुम्हाला येऊ शकता, पण प्लीज जर तुम्हाला प्रॉपर ऑफ रोडिंग येत नसेल तर अजिबात नका येऊ. आणि जर तुमच्याकडे ऑफ रोडिंग बाईक नसेल तरीसुद्धा अजिबात नका येऊ, कारण नेक्स्ट लेवल ऑफ रोडिंग आहे. अरे बापरे, इथून चढवायची वरून बाईक. लेट्स गो. ओ न्यू. Oh shit. क्रॅम्प आला. भाई इथून बाईक नाही जाणार माझी. चल fuck.
आपल्याला करायचं तर आहेच. जेवढा मी जिद्दी आहे ना तू पण तेवढीच जिद्दी आहेस. इथून रोड आहेच नाही जायला. हा रोड आहे. आय थिंक बाईक इथेच राहू दे आणि इथून आता आपण चालतच जाऊ. मला तेच बेटर वाटतंय. पण एकच टेन्शन आहे आता, एवढं सगळं घेऊन आपल्याला तिकडे जावं लागणार. टर्न मारून ठेवून देऊ बाईकला. पण इथेच लावतो कारण खूप बेकार ऑफ रोडिंग आहे. खूप बेकार ऑफ रोडिंग आहे. म्हणजे ॲक्च्युली 2 रूट आहेत. तुम्हाला आता लोकेशन कळालंच असेल मी कुठे जातो आहे, काळू वॉटरफॉलला. तर 2 रूट आहेत. ॲक्च्युली मी ज्या रूटने आलो आहे तो वेगळा आहे. त्यामुळे इथे जरा जास्तच ऑफ रोडिंग आहे. त्यामुळे मी बाईक इथेच ठेवण्याचा डिसिजन घेतला आहे. आणि जास्त आता इथून चालत जायचं नाही आहे. थोडंसंच वॉकिंग डिस्टन्स आहे. तर आपण आता इथून चालतच जाऊ. मी पुन्हा आज ट्रेकिंगचे शूज घालून आलेलो कारण मला असं थोडं तरी वाटलेलं की यार मला ट्रेक तर करावा लागणारच आहे थोडा तरी. फक्त एकच गोष्ट आहे की मला सगळं लगेज घेऊन ट्रेक करावं लागतं आहे, बाकी काय नाही. यस, आपण अजून नाही पोचलो आहे. सो फायनली किती वेळ आपण पोचलो आहे आता काळू वॉटरफॉलच्या इथे. आणि वा, तो समोरून एक रोड आहे जो असा फिरून जातो, पण मी आता तिथे नाही जाते. मी इथूनच थांबून एक्सप्लोअर करणार आहे. हा भाई इकडे काळू वॉटरफॉल आहे. हा वाला
पण आता त्याला काय पाणी नसणारच आहे. चला मग ड्रोन उडवू आणि बघू काय बघायला मिळतं आपल्याला काळू वॉटरफॉलवर. एवढी धडपड करून पोचलो आहे शेवटी आणि वर्थ आहे भाई. फक्त मी एवढं सजेस्ट करेल की अर्ध्या रस्त्यापर्यंत ऑफ रोडिंग करा, त्याच्या पुढे तुम्हाला थोडा ट्रेक करावा लागणार. खूप थोडासा ट्रेक आहे, हार्डली 5 मिनटं गाडी लावून, आणि खरंच वर्थ आहे. फक्त मी अजून थोडं सकाळी लवकर यायला पाहिजे होतं, मग थोडं ऊन कमी मिळालं असतं मला. पण ठीक आहे, एवढं तर चालतं. तर चेअर लावू आता आपण इथे आणि इथेच बसू थोडा वेळ आणि मग निघू. ऑलमोस्ट पाऊण तास थांबलो आहे आपण आता इथे, आणि खरंच खूप शांत होतं, वर्थ होतं भाई. म्हणजे मी पडलो पण जे फायनली इथे आलो आहे ना, खरंच वर्थ होतं भाई. कोणच नाही आहे इथे, कोणच नाही, मी एकटाच आहे. मुलाला 5 मिनिटाचाच ट्रेक आहे, जास्त ट्रेक नाही आहे. हा पण आपल्या बाईकजवळ पण पोचलो आता. चला भाई, परत ऑफ रोडिंग करत जायचं आहे आपल्याला. मला नाही वाटत आता जाताना मला एवढं स्ट्रगल असेल जेवढं येताना होतं. भाई गाड्या आल्यात, MP05 MS-16.
अच्छा लोक आता आली आहेत. घे चढव एक्सपल्स. चढते तर आहे भाई, बघा या रोडला गाडी चढते. अजून अजून कुठे चढवायची आहे? मला तर बस झालं भाई याच्या, अजून दुसरीकडे कुठे नाही चढवायची मला. आता आलेलो कुठून मी? असं रोड होता वाटतं. इथून आलेलो. आलो बाहेर. म्हणजे हा वाला ऑफ रोडिंग नॉर्मल होता माझ्यासाठी, पण भाई जो जिथे मी चढवत होतो तो मला नाही वाटत की मी तिथे चढवू शकलो असतो. कारण तो डेंजरच होता यार. तो म्हणजे 90 डिग्री होता तो, आणि त्यात 90 डिग्री चल ठीक आहे, 90 डिग्री तरी चढवली असती, पण त्यात दगडी होती मोठी मोठी. असं पण नाही की फ्लॅट सरफेस होता. आता त्या दगडींवरून कुठे चढवू यार? माझ्याकडे म्हणजे जरी रॅली एडिशन असती तरी मी नसतो चढवू शकलो. मला माहिती आहे ना. हां, जर मला माझ्या गाडीची मारायचीच आहे तर मी विचार करू शकतो, या भाई टाकतो चल, होऊ दे काय व्हायचं आहे गाडीला. तसं नाही ना भाई. अजून टाईम येईल ज्या दिवशी मी दुसरी बाईक घेईल त्या दिवशी या एक्सपल्सला मी फुल ऑफ रोडिंगसाठी यूज करेल. ही बनलीच ऑफ रोडिंगसाठी आहे यार. चला फायनली नागेश्वर मंदिराजवळ तर पोचलो आपण. इथून गाडी जाईल का? हां जाईल जाईल. पण मी इथून गाडी टाकलीच नव्हती. का यार का? बघितलं, मी खोटं नाही बोलत भाई. मी चुकीच्याच रस्त्यांवरून येतो. जाताना मी इथून आलोच नव्हतो. जाताना मी वेगळ्याच रस्त्याने आलेलो. तर त्या रस्त्याने गेलेलो मी जाताना, आणि आता या रस्त्याने आलो. म्हणजे काय बोलू काय यार स्वतःलाच. दर्शन घेऊ. माझी सर्वात पहिली जी रील व्हायरल गेलेली ना ती याच मंदिराची होती. नागेश्वर खरंच खूप सुंदर मंदिर, आणि हेच पहिलं शंकराचं मंदिर आहे, म्हणजे जुनं मंदिर जे मी एक्सप्लोर केलेलं.
चला फायनली परतीचा प्रवास परत फायनली. वा किती सुंदर आहे. मला अजून आठवत आहे मी ना हरिश्चंद्रगड ट्रेकला आलेलो आणि ॲक्टिवावर आलेलो या रोडला आणि मुसळधार पाऊस होता. मुसळधार म्हणजे प्रचंड पाऊस होता आणि ॲक्टिवावरतून मी या रोडने जेव्हा जात होतो ना तेव्हा लिटरली माझी ॲक्टिवा हवेने हलत होती. मला अशी भीती वाटत होती की यार ही हवा मला ढकलून डायरेक्ट या डॅमच्या पाण्यामध्ये ना फेकून देईल. पण नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. आणि माझा तो जो हरिश्चंद्रगड ट्रेक होता ना तो मी कधीच विसरणार नाही. मी तो गड चढून उतरेपर्यंत ज्या लेवलचा पाऊस होता म्हणजे जो मुसळधार पाऊस होता सेम पाऊस तसाच होता. आणि मी जेव्हा चढायला चालू केलं तेव्हा पाऊस होता आणि मी ऑलरेडी भिजलेलो तेव्हा. आणि जेव्हा मी उतरत होतो तेव्हाही पाऊस होता आणि तेव्हा पण मी म्हणजे तेवढा पूर्ण वेळ मी भिजलेले होतो. सकाळी काहीतरी 10 का 10:30ला मी चालू केलेली ट्रेक तेव्हा आणि रात्री 6 वाजलेले. लिटरली शिवर करत होतो त्यावेळी मी. भाई साब आपण इथेच जेवून घेऊ कारण माळशेज घाटात तर काहीच खायला मिळणार नाही आणि आपण जाणार आहोत शहापूर रोडने. तर त्या साईडलासुद्धा मध्ये काही हॉटेल्स नाही आहेत. तर इथेच जेवण करू, इथेच काय आहे तो कार्यक्रम करू आणि इथूनच घराला जाऊ. सो फायनली मला आता असं वाटतं की हा व्लॉग इथेच संपवावा कारण मी ज्या रूटने परत जातो आहे तो रूट सेम रूट असणार आहे शहापूरवालाच. तर सेम रूट परत मी तुम्हाला दाखवणार, तुम्ही बोर होणार. सो त्यापेक्षा आपण हा व्लॉग इथेच संपवू आणि भेटू लवकरच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत नक्की यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि मी माझा इंस्टाग्राम यूजर ID जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तिकडे जाऊन नक्की फॉलो करा जर डेली अपडेट्स पाहिजे असतील तर. आणि हो माझा म्हणजे रील्स वगैरेमध्ये पण तुम्हाला नवीन नवीन कंटेंट्स बघायला मिळेल. सो नक्की फॉलो करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग येईपर्यंत. बाय बाय.